दैवीं प्रकृतिमासीता भजन्ते धन्यमनः. 9व्या अध्यायामधले 3 प्रवचनं दिले तुम्हाला. एक महात्मानस्तमाम पार्थ अनन्या चिंतयन्तु माम. काल आपला होऊन गेला की मया तमिदं सर्व. महात्मानस्तमाम एक परमोच्च स्थिती आहे. मनुष्य देहामध्ये आलेला जीवात्मा कोणत्या स्थितीमध्ये जाते तर स्थिती म्हणजे कोणची परमोच्च आहे. बाकी संपलं नाही का. एखादा मनुष्य निवडून आल्यानंतर तो कोणत्या पदाला जाईल हे काही सांगता येत. निवडून आलेला मनुष्य आमदार होतो, आमदाराचा खासदार होतो, पुढे मंत्री होतो, राज्यमंत्री होतो, प्रांताचा मंत्री होतो, आणि पुढे मग देशाचा मंत्री होतो. नरेंद्र मोदी कोण आहे आणि पुढे कोण होतं, पुढे भाजप. आता पदं काय झाली. तसं सर्वामध्ये कोणतं पद मोठं आहे मग महात्मा नसतो. महात्मा नसतो म्हणजे ज्याचा मोठा आत्मा आहे असा तो महात्मा असा अर्थ होतो. आता हे दोष सुरू आहे. आत्म्यापुढे लहान आणि मोठाचा काही संबंध आहे का. आत्मदर्शनामध्ये आत्म्याचं वर्णन करते. लहान आत्मा आणि मोठा आत्मा. गरिबाच्या ठिकाणी लहान आत्मा आणि श्रीमंताच्या ठिकाणी महात्मा. आत्मा म्हणजे काय, ज्याच्या बुद्धीने आत्म्याला विषय केलेला आहे त्याला म्हणायचं. आपली बुद्धी आत्म्याला विषय करते का विषयाला विषय करते. विषयच हो त्यांचा. परमोच्च स्थिती कशी प्राप्त होते त्याच्याकरता गीतेमध्ये आणि निर्णय केलेला आहे. जीवखानीमधून जीवात्मा वाढत वाढत कुठपर्यंत जातो. आणि निषिद्ध कर्मामुळे खाली घसरत घसरत कुठपर्यंत जातो. ऐसे होती तर उतरून लोल. नरकाची प्राप्ती. कशाची प्राप्ती. मग कोणती स्थिती प्राप्त करून घेतली पाहिजे. परमोच्च. आणि त्या स्थिती करतात मनुष्य देहाचं प्रयोजन आहे. जेणे तू जोडसी जीवपणा नाही जोड आहे का. म्हणजे सर्व सृष्टी परमेश्वराने काय केली निर्माण. कोणाच्या द्वारा केली तर हिर करून वेग मावे मोहितम नावे जानाती. परमात्मा सृष्टी झाला का. दोरी कुठं सर्प होत असते का. भासला याची वेदांत शास्त्र. म्हणजे जगत दिसते कोण निर्माण केलं. एक ईश्वर काय केला पाहिजे. मग सर्व सृष्टी परमात्म्याने काय केली निर्माण केली. त्याचा परिणाम असा झाला की या सृष्टीमुळे जीवात्मा आणि परमेश्वराला विसरून गेला. कारण हे प्रतिबंध निर्माण केला. काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी गोड दृष्टांत दिलेला आहे. नदीच आहे सगळी पाणीच पाणी आहे. पण त्या नदीवर गोंडाळ आलं म्हणजे आपल्याला असं वाटत असते गोंडाळच आहे, पाणी नाहीच. उन्हाळ्यामध्ये बघा तुम्ही इंद्रायणीची कशी अवस्था आहे. ते परदेशातले कोणी यात्रेकरू आले ते विचारतात इंद्रायणी कुठं आहे. इंद्रायणीच्या काठावरच उभे राहतात आणि विचारतात काय विचारतात इंद्रायणी कुठे आहे. बरं काय अहो म्हणला हे इंद्रायणी तिने कुत्र कसं का जाते. ते पाण्याहून काय जाते. पाण्याहून कुठं कुत्र जातं. मग काय केलं ते गोंडाळीने बाबळीने काय केलं पाण्याचं ज्ञान होऊ देत. तशी माया माणसाला परमेश्वराचं ज्ञान होऊ देत आहे का रे. मग कुठं काय आपण जाणू शकतो का परमात्मा. नाही का आहे आपल्याला अज्ञान आहे त्याचं. आपल्याला काय त्याचं पैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा का प्रांताशी काम. त्याचा परिणाम असा आहे परमात्मा स्वरूपाला विसरले जीव सर्व. विषयाच्या पाठीमागे काय झाले मग विषय ओढी बोलले हे सगळे जीव त्याच्या पाठीमागे. तेव्हा अशी माया बरं का. पाणी ओढाळ आपला ते आलेले जलपर्णी बाजूला केल्याशिवाय आपल्याला पाण्याची प्राप्ती होऊ शकत.
म्हणून अगोदर काय बाजूला गेलं काय परमात्म्याची त्यालाच म्हणायचं दैवीच्या गुणबाई माया तरुण जाणे फार कठीण आहे. कीर्तनाचे विषय असले म्हणजे तुम्ही सांगा आहे का सामान्य आहे का मायाचं माया नदीला कोण कुठे गेले. आम्ही तरुण जातो असं म्हणून काहींनी बुड्या मारल्या त्याच्यामध्ये पण ते जिवंत निघण्याच्या ऐवजी प्रेतसुद्धा सापडले कुठे गेले याचा काय लागला नाही पत्ता लागला नाही. म्हणजे माया जर तरुणच जाता येत नाही तर मग असं सांगायला कशाला पाहिजे. मग आपले प्रयत्न काय होतील आहे का नाही. दगडातून कुठं अंकुर निघत असतो का किती भिजवलं तरी दगड दिसायचे. मग प्रयत्न कशाला सांगितले म्हटलं तरुण जातात की कोण जातात मामी होई प्रपंच जे कोणी माया मला शरण येतात तेच तरुण जातात जे सर्व भावे मध्ये बदलले आहे काय. माझं सर्व शरण जातात का काही असा एक वर्ग आहे तो ईश्वरच नाही म्हणतो. काय म्हणतो नास्तिक वर्ग कोणता आहे तर तो ईश्वर काही नाही. माझा ईश्वरच न म्हणणारे ते ईश्वराला का मानत नाही त्याचा परिणाम होता क्षणिक ऐश्वर्यावर तारुण्य असते काय असते कोणते निरोगी शरीर असतो कोणाचे कोणत्याही प्रकारे आणखी याच्यामध्ये मान्यता कुळ वगैरे आदी करून नाही का. प्रत्येकाचं प्रारब्ध असतं भिन्न भिन्न असतं. एखाद्या पाठीमागे गरिबी लागलेली असते एखाद्या पाठीमागे किती पैसा खर्च करावायचं काय करा म्हणजे मला पैसा भरपूर आहे बँकेसुद्धा घेत नाही मग कोट रुपयाची गाडी आहे किती रुपये कोट रुपयाची याच्यात खर्च करायचा. बरं का गरिबाच्या कल्याणा करता नाही उलट गरिबाचं आमच्याकडे येऊ दे. क्षणिक ऐश्वर्य म्हणतात कोणता ऐश्वर्य आहे का नाही. या धनाचा न जरी विश्वास नाही छाया लक्ष्मी तो तरंगभंगचे फुला लक्ष्मी आज आहे उद्या तिचा काही नियम आहे का. वीज काय कायमची राहत असते का चमकले की मग मान्यता असते लोक मानत असतात पूजा करत असतात त्याला कुळ चांगलं असते. या सर्व गोष्टीचा सहयोग त्याला असल्यामुळे तो ईश्वराला कशाला आठवण्याचे. आम्हाला ईश्वराची कोणतीही गरज नाही. एखादा मनुष्य सांगतो ना आपला ऐश्वर्य सांगतो म्हटलं 10-12 एकर काय आहे ऊस आहे 3000 रुपये टन जात असतो भरपूर ऊस आहे मनासारखी काय मुलं आहेत सुनबाईसुद्धा नोकरी करते मुलगाही काय करतो एकही बिना पैशाने राहत नाही. अमाप पैसा येत असतो लोक जरी म्हणतात तरुणपणा अंगात आहे आम्हाला ईश्वराची गरज. आपण जर त्यांना विचारलं म्हटलं का हो या सर्व तुम्हाला सुविधा आहे आनंदाची गोष्ट आहे काही भक्ती करता की नाही म्हटलं त्या भानगडीत आम्ही पडत नाही. त्याला भक्ती करणं म्हणजे काय वाटते भानगड नमान दुष्कृतीला मोडा माया मनुष्य जे आला येणे सुद्धा मग पृथ्वीवरी पाषाण मेंबाने ओळ्या मोडवणी आला तैसा भक्तिहीन वाढीन तैसे भक्तिहीनाचे जो स्वप्नी सुकृते नाही का. खुशाल आणखी एकादशीच्या दिवशी एकादशी तर करत नाही पण जेवणही असं काय करत असतो शाकाहारी जाण्याच्या ऐवजी मांसाहारी जातो. मग अशी जी मंडळी आहे ती काही शरण जाणार आहे का नाही. म्हणजे शरण जाण्याला काय नाही असे अहंकाराने पचाडलेले कशाने अहंकाराने. बरं आहे आपण अहंकार निवृत्त करण्याच्या पाठीमागे लागतो. सर्वसामान्य लोक अहंकार वाढवण्याच्या काय लागतात. अहंकार गेला आणि तुका म्हणे आहे काय तात्पर्य
त्याच्यातून कोणीच येत नाही का निवडून आपल्या भक्ताच्या बाबा 4 प्रकारचे सांगितले आहे. शरण येणाऱ्याच्यापैकी किती सांगितले? 4 भजन्ते मां जना सुकृतो आर्थो जिज्ञासु ज्ञानेच परशुर्ध. मी उदारात सेवेते भाग्यवान आहे, काही हरकत नाही ना आमच्या पतीला सगळं, पण त्यांच्यामध्ये हेतू वेगळे वेगळे असतात. अर्थ जो भक्ती करत असतो देवाची, कोणत्याच कारणाने आपलं दुःख निवृत्त होत नाही. करून करून भागले देव आता काय करायचं. एक ग्रस्त आला तर कालची बोलूनचे मी म्हटलो आता काय कसं काय दर्शन, तो आपलं दुःख सांगायला लागला. म्हणले मला काय कॅन्सर आहे मला. म्हणून इकडे भक्ती मार्गाला काय झाला तो. म्हटलं बा कॅन्सर आहे. म्हटलं आम्ही काही वैद्य नाही, आम्हाला काही भाषा त्याच्यातलं समजत नाही. पिडलेल्या माणसाला कोणाला काय विचारावं याचं काय राहत नाही. आपण काही डॉक्टर वैद्य का, पण ते गरजवंताला काही नसते. मग शेवटी कोणत्या मार्गाला लागतात त्याला अर्थ फक्त मला कोणता फक्त तो कशाकरता प्रयत्न करत असतो, दुःख निवृत्ती. येणारे जे संकट आहे त्या संकटातून आपल्याला सोडवावं एवढ्या करता तो देवा करतात. देवा आठवतो का संकट निवृत्ती करतात आहे का? त्याला कोणता भक्त म्हणायचा? त्या देवा तेच पुन्हा संकट निवृत्त जर झाल्याचं विचारतो कोण आहे काय? पुन्हा काही विचारत असतो का जरा मी असाच वर्ग काय आहे बरं का? आता अलीकडचा काळ कलियुग आहे नाही, भक्ताचा वर्ग काय होईल? कमी होईल. देशात हिंदू लोक काय होतील? संख्या कमी आहे ना. सगळे कायदे कोणा करता आहे? बाकी उद्या जर हिंदू कमी झाले भलते लोक वाढले देऊन ते भारत देश आमचाच आहे, कोणाचा आहे? आमचाच आहे. बहुमताचा कायदा या दृष्टाने. आणि त्याचे दुसरे लोक आहे ना ते काय करत असतात, आपण परदेशातल्या लोकांना येऊ देत नाहीत आणि ते लोक आपली संख्या वाढणार करता घेतात आणि त्याच्यामुळे त्यांची संख्या काय झाली? वाढत चालली. जाऊ दे आपलं माग. तात्पर्य कशाकरता सांगितलं? तो देव मानतो पण दुःखाच्या निवृत्तीचं साधन म्हणून मानतो. साध्य म्हणून मानतो का साधन म्हणून मानतो? आहे काय? एक अर्थ झाला. पुढे दुसरा कसा? जिज्ञासू. जिज्ञासू तरी कशा करता देवाची भक्ती करतो? जन्म मरणाला कंटाळलेला असतो. कशाला? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि आहे का नाही? काय पुन्हा जेवा, पुन्हा संडासला जा, पुन्हा या दुसऱ्या दिवशी ते असते मरेपर्यंत पण वगैरे लागून संडास. किती दिवस लागले? जोपर्यंत प्राण आहे माणसं काय कंटाळून जात असतात. आहे का? रोग, म्हातारपणाचं दुःख, तरुणपणाचं दुःख, विकाराचं दुःख असते ना तरुणपणामध्ये, आणि बालपणाचं आहे का? प्रथम केला अगर विवाद काय ते बाळपण गेले नेता तरुण. एकदा शरीर थकलं आहे ते झालं म्हणजे घरचे लोक विचारतात का सोनापरी गती झाली नव्हती, हे किती वर्षापर्यंत चालायचं? हे पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म. मग याला जो कंटाळलेला असतो ना त्याला साधक म्हणायचा. काय म्हणा? अर्थ जिज्ञासू.
अर्थार्थी सुद्धा अनुष्ठानं करतो. मनुष्य देहामध्ये आलेल्या आता पुढ्याला नवरात्र आलं म्हणजे अनुष्ठानं करतात ना. नाही का, कोणाचं कोणतं अनुष्ठान, कोणाचं कोणतं अनुष्ठान. त्यांना विचारलं, म्हटलं एवढे का अनुष्ठानं करतात. नाही का, अनुष्ठानाची विधी असतात ना, माणसापेक्षाही बाया जास्त करतात. त्यांना नाही व्रत असतात ना. आपण दर्शनाला गेलो, आपलं दर्शन बघा आणि बायाचं दर्शन बघा, ते कुंकू काढणार इकडे 10-50 माणसं असले तरी उभे राहते. त्यांची भावना असते काय ते भावना असते की हे व्रत वैकल्य वगैरे लोकांतराची काय व्हावी प्राप्ती व्हावी. देवा करता की लोकांकडे प्राप्ती व्हावी. त्याला कोणता भक्त म्हणायचं? अर्थार्थी भक्त. आणि ज्ञानी त्वात्मा इवंबी सदा. ज्ञानी भक्त आहे तो मात्र भगवान म्हणतात त्वात्मा मे प्रथम. मग तो सर्वांच्या याचा निराश करून देऊ. देवा करताच देवाची काय भक्ती आहे. यथा व्रजगोपिका नाम. असं ज्ञानी भक्ताच्या बाबतीमध्ये आणि सांगितलं. म्हणलं तो ही अवस्था त्याला कशामुळे प्राप्त झाली? ज्ञात्वा भूतादिम आहे बाबा. तेव्हा परमात्मा कसा आहे? ज्ञात्वा भूतादिम. भूतोत्पत्तीच्या पूर्वी, सृष्टी उत्पन्न होण्याच्या पूर्वी कोण होता? परमात्मा होता. आणि सृष्टी दिसे काला ते कोण आहे? हा सृष्टीचा निराश झाला तरी कोण आहे? हा समस्त ईश्वरी. म्हणून भक्ता माझी राव काय काय. बरं, भगवंताचा भक्त होण्याचा क्रम सुद्धा सांगितला. भगवान आम जन्मना म्हणते वासुदेव. विषयाची मोठं झाली माझी. मग साधू सांगायचं काय. संस्थेच्या याच्यापूर्वी आपला असाच असतो. संस्थेच्या याच्यापूर्वी म्हटलं जे खडाची संकटी. आणि मग 4 वर्ष गेले म्हणजे कीर्तनकार तयार होतो. काय होतं? सदा कीर्तनकार होता का आहे का. मग ही अवस्था क्रमाक्रमाने प्राप्त होण्याकडे. दुष्टाच्या संगतीत का सदाच्या संगतीत आहे का नाही. साधू संगे सुवटा उद्योग सत्कर्माचे. साधूच्या संगतीमध्ये सगळे दोष काय होतात? आणि याचा आणि कोणत्या स्थितीला प्राप्त होतो? महात्मा या स्थितीला. आणि पूर्णत्वाला नाही का त्याच्याकडे. म्हणजे काही जे जे भेटे भूत या पदाला तो काय होतं? कोणत्या पदवीला प्राप्त होतो? महात्मा. मग त्याला दैवी सुद्धा गुण जास्त आणावे लागत असतात का त्याचा आश्रय करतात. महात्मा दैवी प्रकृती आणि भजनतरान्य मनसोन्य. मग त्याची जी भक्ती असते ती भक्ती कशी असते? अनन्य भक्ती असते. भजन तनन्य ऐसे मीच भवनी करती माझी सेवा. माझ्या या पदाला तो महात्मा या पदाला काय होतं? याला सर्वांमध्ये मनुष्य देहामधली परमोच्च स्थिती म्हणतात. म्हणजे आता संपलं की म्हणजे झाले. त्याची सर्दी एरधार झाली. आता तुमच्या ह्याच्यामध्ये येतो संतापाई लावाबाई मनविता त्यांची दास. आता असंच त्यांचं दास्यत्व पकडल्यामुळे आपल्याला मोठा लाभ सर्व यल्ला भगवत ना बरो लाभ नादी अस्मिन स्थितीवर दुःखे परमोच्च स्थिती याला म्हणतात. हीच खरी स्थिती आहे. या स्थितीला तो काय होतो? मग त्याला महात्मा नसतो. मग कोणी असं म्हणेल की तो महात्मा असेल आम्हाला काय उपयोग आहे? तुम्ही धनी का श्रीमंत सगळं काही आहे. तुमची श्रीमंती तुम्हाला आम्हाला काय उपयोग आहे? पण दैवी संपत्ती माझ्या
त्याच्या ठिकाणी दैवी संपत्तीचे काय असतात? भूतांची दया आहे. दया करणे जे भूत हे सांग किती वाढावया सुख भक्ती धर्म त्याच्या ठिकाणी गुण असते. आणि त्याचं येते म्हणजे मग आशाच्याच ठिकाणी परमात्मा तरी दयाचे चौकटे मात्र अंतःकरण कसा असं सामान्य असतं का? तो का म्हणे चित्त करा रे निर्मळ मला गोष्टी बिष्टी सगळ्या माहिती आहे सांगायचं. एवढा मोठा परमात्मा हे भक्त कसे असतात, परमात्म्याचं वास्तव्य कुठे असतं हे सांगण्याकरता भगवंताने एक लीला केली होती बा, खेळ मांडला. आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज ही सगळी मंडळी. आणि तो खेळ आपला लपीझपीचा खेळ होता. कशाचा? कुठे जाऊन तरी लपायचं आणि मग त्याला हुडकून काय करायचं. आणि त्याच्यामध्ये आता लपीझपीच्या खेळामध्ये भगवान असा आहे ना, अशाच भक्ताच्या संगतीमध्ये खेळ वगैरे सगळे खेळतो आहे का. ते गोपाळाच्या बरोबर परमात्मा काय करतो? खेळ खेळतो. आणि एवढ्यावर थांबत नाही ना, त्या भक्ताचे कथा वगैरे आणि चालू असताना देखील परमात्मा नाचायला लागतो बघा. एकच टाळी नाचतो नाचतो नाकडा झाला म्हणते. तरी देवाला काय नाही, दारू प्यायला होते का? नाकडे झालेलं आहे. कोणा सांगितलं? कमी मला सांगितलं. म्हणलं देवा काही जाऊ द्या दृष्टांत. आणि मग ते देव परमात्मा कोणाकडे जात असतात? नाही आपले सावता महाराजाकडे. म्हणलं सावता माझ्या पाठीमागे कोण लागलेले आहे? हे लागलेले आहे की लवकर लवकर काय कर. म्हणलं आमची बाजरी जोरात आलेली आहे बरं का. हल्ली काय आहे या वर्षासारखा वेळेपणा नाही, व्यवस्थित पाऊस पडत असतो. या वर्षीचा पाऊस शहाणा पाऊस नाही, वेड्या पाऊस आहे. भलत्याच वेळेला येतो. आणि थांबायला तरी पाहिजे का नाही? घरं वाहत चालले तरी जाऊ दे. आता ईश्वराला कोणी शहाणपणा सांगा. कारण सूत्र कोणाच्या हातात आहे का? तू आकाश आहे सर्वत्र वर्षा वेदळी. मग आता बाजरीमध्ये डबा कोण्या त्यात बघा. म्हणलं तिथेही हुडकून काढते. म्हणलं आमचा ऊस जोरात आलेला आहे. शेतकरी होते ना, आम्हा माळीयाची. म्हणलं तिथे हुडकून काढते. म्हणलं तुला लपवायचं तरी कुठे? म्हणलं तुझ्या पोटात लपवते. तर चिरियल आहे पोट. आणि बघून तरी दयाचे चौकटे आणि उघडी असे. मग त्याला शोधण्याकरता आले कोण? आणि ते शोधण्याकरता आल्यानंतर म्हणलं अरे साहेब देव कुठे आहे? देव कुठे? मला काय माहिती. म्हटलं जगा बघा कुठंतरी लपला असेल. तितक्यामध्ये वारा आला. ते देवाचा सोगा काय पडला. म्हणलं काय लबाड बोलतोस का? नाही का 60वीदार आहे हृदय. मग मला म्हणले काय करते? म्हणलं लवकर लवकर बाहेर या. ज्ञानेश्वर महाराजांनी नाही तर म्हणलं जर दिसला नाही तर नामदेव आपला प्राण काय करील. म्हणलं लवकर काय करा. भगवान म्हणतात मी काय करणार आहोत. जोपर्यंत सावत्याची आज्ञा होत नाही तोपर्यंत मला बाहेर येत नाही. माझी प्रार्थना करून उपयोग. मग कोणाची प्रार्थना करा? मग म्हणले देव बाय सावता. देवाने सांगितलं कोणाला शरण गेले. मग सावता महाराजांनी सांगितलं. म्हणलं देवा काय करा. तरी दयाचे चौकटे निर्भणे असे
निजेले याते शुद्ध तुका म्हणे चित्त करारे जेवणे बाळ नाही का. ही परमात्म्याची साठविधार आहे बाह्य दाखवले. त्याला संन्यासाचा दृष्टांत जे भवनी असे तरी दयाचे चोकटे मी भवनी असे. जसं आणखी कुटीच्या बौद्ध संन्यासामध्ये प्रकार काही संन्यासी असतात की मरेपर्यंत त्याला क्षेत्र सोडता येत. क्षेत्राची शिवसुद्धा काय करत नाही असं आहे ना. ते तुमच्या दोंडा महाराजांच्या याच्यामध्ये वगैरेमध्ये ते 4 महिने पंढरपूरची शिवसुद्धा काय करीत नाही. भक्ती म्हणजे तरी दयाचे चोखटे मी ओवणी असे. तिथे परमात्मा म्हणतात त्यांच्या आज्ञेत किती वागत असतो आहे का. हृदयात तर आहेच आहे पण विटेवर जो उभा केला त्याला सुद्धा पंढरपूर सोडून काय करता येत नाही. कुठे जाता येते. मला तुला सवय पडलेली आहे. एकदा आला म्हणजे आपला ते झटकन काम झालं की म्हटलं तर आमच्या गावातून काय करायचं नाही. पुंडलिक दिला म्हटलं किती दिवस उभं राहायचं विचारायचं नाही. म्हणून परमात्मा विटेवरती काय उभा आहे. खाली बस तरी म्हणायला पाहिजे होतं. योग्य झाली 28 पर्यंत बरे. म्हटलं बसलेला देवा मला आवडत नसतो झोपलेला तर मुळीच आवडत. दक्षिण भागामध्ये काय दिवस आहे. काही झोपलेले आहेत काही बसलेले आहेत काही काय. ते न्यायाचार्य म्हणजे उदयनाचार्य होऊन गेले बा. ते देवाच्या दर्शना करतात दक्षिण भागामध्ये. आपल्यापेक्षाही सुद्धा दक्षिण भागातले देवळ म्हणजे सगळे दगडाचे दगड. कसे बांधले कोणाला पाहिजे. श्रीरंगम रामेश्वर वगैरे आदी करून मग ते उपचार असतात. गिरीबालाजी वगैरे. सर्वात देवस्थान कोणतं मोठं आहे गिरीबा आहे. रोज कोट्याने रुपयाचं उत्पन्न आहे. हे सगळे शाळा कॉलेजेस वगैरे. आपल्या इथं फक्त कळसाला सोनं आहे. तिथं ते सगळं सोनं असणंही सुद्धा काय आणि करतं तेव्हा व्यासपीठ सुद्धा करायचं. श्रीमंती मग दुसरे तिथले जे देव असतात जाता येते का आपल्याला. मग ते उदयनाचार्य देवाच्या दर्शना करता. लोकांनी सगळं चौबदाराने सांगितलं म्हणलं परमात्मा झोपलेला आहे दार काय म्हणून आतमध्ये जाता येत. मग ते उदयनाचार्य त्याने सांगितलं म्हणलं खुशाल मी आलो तरी झोप घेतो का. मदोन्मस्त झाला का. सुंदर एक श्लोक आहे संस्कृतमध्ये. म्हणलं हे ज्या वेळेला आणि बुद्धांचा नास्तिकवाद येईल कोणता शून्यवाद येईल त्यावेळेला देव नावाची वस्तू नास्तिकवादामध्ये आहे का देवाची. असत्यम प्रतिष्ठांत जगात. तुला फुकट कोणी विचारणार नाही. काय करणार नाही फुकट विचारणार नाही. तुझी सिद्धी म्हटलं मी तुला माझी प्रार्थना करावी लागेल कोणाची की आमची काय करून दाखवा. म्हटलं आता काय मदोन्मस्त झालं का कुशाल झोपा काढतो मी येऊन ताडकन दार उघडलं आणि ते देवाचं काय घेतलं दृष्टांत सांगितलं. म्हणून तरी दयाचे चौकटे मग साऱ्या उपकार गुणाचे आहे. परमोच्च श्री ज्यांना प्राप्त झालेली आहे. पुंडलिकाच्या भेटी आले का. पुंडलिक जात असतो का भेटी करता. मग कोण येतो त्या भक्तीमध्ये असं सामर्थ्य आहे की ती भक्तीच परमात्म्याला काय करते घेऊन येतात असं आहे. तो खूप बरं आहे. कुठं देवा करता जातात का देवाच येत असतो. नुसताच येतो का वया बाजूला काढतो. भक्ताचं काय मानलं पाहिजे. तरी दयाचे चौकटे दया निजली याते उपासे.
मला याचे दैवी संपत्तीचे गुण, एक संपत्तीचा गुण घेऊन टाकला, त्याच्यामध्ये दैवी संपत्ती वैराग्याला वेदांत भक्तिशास्त्रामध्ये वैराग्याला फार महत्त्व आहे. पै वैराग्य महापावके जाळून वैराग्यामध्ये काय सामर्थ्य आहे? वैराग्य म्हणजे काय? त्यात वैराग्यामध्ये काही प्रकार असे तुम्ही पाहिलेलेच आहे. दोषदृष्टीने होणारं वैराग्य वेगळं, मिथ्यात्व बुद्धीने होणारं वैराग्य, मिथ्यात्व बुद्धीने होणारं वैराग्य असेल त्याचं भक्तांच्या कथा बघा तुम्ही. त्या वैराग्यामध्ये काही प्रकार पडत असतात. यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय. वर्तमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि जिज्ञा, वशीकार संज्ञा वैराग्य. यतमान म्हणजे आपल्या ठिकाणी सार काय नासार काय आहे ना, सारासार विचार. मग साराचा काय करतो आपण? ग्राह्य काय करतो? एखादा केळ खायचा असला तर टरफलाचा काय करतो? मग साराचा ग्रहण करायचा आणि असार काय करायचं? सार 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 विठोबा म्हणून शिवळ पाणी. शरीर आटे, संपत्ती आटे, परिहारी नाम ते बरोबर. सगळ्याचा नाश होईल पण परमात्म्याच्या नावाचं नाव काय होत नाही. आमचे जे नाटे ते नाम धरिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याचा कधी नाव शोधणार आहे असं ते. सार परमात्मा याला म्हणत असतात यतेंद्रिय वैराग्य. पुढे व्यतिरेक, किती विकार गेले, किती विकार, याला आत्मपरीक्षण म्हणतात. काय म्हणायचं? कीर्तनात नाही सांगायचं, पण एखादा पडला ना, एखाद्या काँग्रेस म्हणावं काय भाजप म्हणा, मग आपण का पडलो लोकांवर रागवण्या आत्मपरीक्षण करतात. काय करतात? लोकांवर रागवतात ती वेडी आहे. मग आपल्याला लोकांनी मतं का दिली, आपलं काय करायचं? दुसऱ्यावर रागवण्यापेक्षा काय करायचं? त्याला आत्मपरीक्षण म्हणतात. किती विकार गेले आणि किती विकार काय. बरं, विकार असून संयम करणं काय करणं, त्याला कोणतं एकेंद्रिय म्हणतात. आणि विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी होणे याला काय म्हणायचं? वशीकार. जिज्ञासा वैराग्य, जिहाचा वैराग्य. त्या वैराग्यामध्ये काय सगळे प्रकार आहे. चिरंजीव पदामध्ये सुद्धा 3 प्रकारचं वैराग्य काय केलेलं आहे नाही का? तमगुणी वैराग्य, सत्वगुणी वैराग्य, नेने वेद विधी आचार, नेने ते जाण तामस वैराग्य. मग स्थिती केली पूज्यता कारण नाही का? पूजा घेऊन मान गेले. पूजा म्हणा, मान घेणं म्हणा वगैरे कोणतं वैराग्य? राजाच वैराग्य. आणि ईश्वराच्या प्राप्ती करता त्याला कोणतं वैराग्य म्हणा? असे वैराग्याचे काय? आपल्यालाही वैराग्य होत असते, पण ते कोणतं म्हणजे मसनातलं वैराग्य. एखादं करपट वैराग्य होतं. एक विद्यार्थी होता, ते मामाच्या याच्यामध्ये पुण्यतिथीच्या याच्यामध्ये लाडू करत असतात. मोठे मोठे लाडू केलेले. आणि पुढे ते जायच्या वेळेला काय करायचे? ठेवायचे वेळेस 5-5 लाडू काय केले. हे काय पोराने थोडी भूक लागली होती म्हणून तो लाडू खाल्ला बा. ते गोड लागले. एकाच्या ऐवजी 2 खाल्ले. म्हणलं चांगले लागल्यामुळे भूक गेली. काय गेली? पण जिभेला गोड लागल्यामुळे 3रा लाडू खाल्ला. मग ते 3रा त्याला असं वाटलं, म्हणलं 4था तरी कशाला ठेवायचा? कुत्री बित्री लागतात. मला ती कळीचे लाडू ते तळलेले असतात. आणि ते काही इतके तळल्यानंतर क्षमता पोटीतले 2 लाडू संपवणे इतके, आणि खाल्ले किती 4.
अंतस्थळ त्याची ढेकरा आहे नाही, पोट फुगायला काय झाली, रात्रीची वेळ आता नाही का, श्वासही घेता येणार. मग त्या डॉक्टरला बोला, 2:30 वाजताची वेळ रात्रीची, डॉक्टर तरी येतो का थोडी दवाखाने, पण हो डॉक्टर तुमची फी देऊ, चला केलं का. मग त्या डॉक्टरने काही रेचक बिचक देऊन आपलं पोट त्याचं काय केलं उतरवलं. दुसऱ्या दिवशी त्याला विचारलं, म्हणलं लाडू खाणं का, मुळीच नाव घ्यायचं. कोणतं वैराग्य आहे, असलं वैराग्य काय काय कामाचं आहे. म्हणून कोणतं माझं निजेली याती उपाधी. याच्यावरची गोष्ट हवी रामकृष्ण परमहंसाची. कोणाची? रामकृष्ण परमहंसाचे काय वैराग्य होतं. त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यांना कोणीतरी पैशाची थैली दिली होती बा. मग ते गंगेमध्ये काय करून त्यांचा कलकत्त्याला आपला आश्रम आहे तिथे, बेलोर मेठच म्हणा बरं का. मग ते होडे इथून चालले होते गंगेतून. मग त्यांचं वैराग्य त्याच्यामध्ये काय जुने पैसे असायचे ना, आता कागदा निघालेले आहे. सगळी श्रीमंती कोणावर आली बरं का. पूर्वीच्या काळामध्ये कोणावर सोन्यावर होते, मुद्रिका कशाच्या, पण चांदीचे रुपये निघाले. आमच्या वेळेला होते बा 1 रुपये, 1 तोळ्याचा 1 रुपया होता. तर चांदीचे होता. चांदीच्या गेल्यानंतर गिल्टावर आली 1 लिटर, आणि त्याच्यावरची गेल्यावर आता कशावर आली. आणि त्या दिवशी घराला आग बीक लागली. मग थैलीमधून रुपया काढायचा आणि गंगेत काय करायचा. मग ज्याने ते पैसे दिले होते ना, तो म्हणले महाराज तुम्ही काही वेळी आहे का. अहो आम्ही एवढ्या मेहनतीने पैसा काढला, कमावला आणि तुम्हाला दिला, आणि तुम्ही कशामध्ये टाकता. म्हणलं काही वेळे आहे का. म्हणजे पा तू दिला ना आम्हाला, काय केलं तुझा हक्क काय झाला. मग दिलेल्या पैशाचा आम्ही काही उपयोग करू, काय करू. तुझा हक्क संपळा, तुझा हक्क काय. आम्हाला दिल्यानंतर असा उपयोग करा तर हे सांगणारे तुम्ही कोण. म्हणलं आम्ही. मी कशाकरता सांगितलं, ज्यांनी दृष्टिकोनचे आहे, काय दिला ठेवा असं आहे. जया निजेली ते वेळेला झोपले असताना देखील त्याचं वैराग्य काय करता येईल. मग ते विवेकानंद परीक्षा घ्यायची बघा. ते झोपले होते बघा. बिछाण्याच्या खाली काय ठेवला. ते मध्यरात्रीची वेळ झाली. ते म्हणू लागले अरे नरेंद्र. म्हणलं काय आहे महाराज. म्हणलं काही ढेक नाही का या जागे गादीमध्ये. म्हणले महाराज स्वच्छ गादी. अरे काही डासा बिसा आहे काय सारखे म्हणलं टोचतात. म्हणलं मला. मग ते पाहिलं काय आहे ते रुपयाने गादी खाली असलेला रुपयासुद्धा त्यांना काय होत ना त्यांच्या गोष्टी. पुढे त्यांचे हात असे होते कोणाचे, रामकृष्ण परमहंस आहे. त्या हातावर रुपया ठेवायचा झोपेमध्ये, जागृतीमध्ये नाही. कोणत्या वेळेस तर हात काय व्हायचा आला का असा खाली पडायचा रुपये व्हा. आमच्यासारख्याच्या हातावर पैसा दिला असता पडले वळून निजेले हाती उपाधी. मग वैराग्य का दोष दर्शन आहे. त्याहीपेक्षा मिथ्यात्व बुद्धी कोणची. विठले हे चित्त जया निजेली याती उपाधी. ही सगळी दैवी संपत्तीची आहे. जयाची आस्थेची हा सद्भावा, हा धर्म करी ग्रहणी. तुका बोलायचं काय दिला ठेवा. तुम्ही कळ देती हे वैराग्य आहे. जाई होतो माते आम्ही विष्णुदास. जयाचे लिले माझी नीती जी आली तिथे. त्यांच्या वागण्यात सुद्धा काय असते.
मग शिवाजी महाराज होते वगैरे अनेकाच्या गोष्टी आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ना. शिवाजी महाराजांनी सुद्धा सुभेदाराच्या मुलीला काय तुमचं चोळी बांगडी करून आणि एक तिला व्यवस्थित निरवण्याकरता घेऊन गेले. असे आपल्याला वैराग्य त्यांची सेवा करतो कोणाची आहे. म्हणून तुमच्या जे काही अधिकाराच्या साधनामध्ये साधनाची आवश्यकता विवेकासहित वैराग्याची नग्नगीत जाळ भक्ती नवविधा भाव शुद्ध करी व अलंकारावरी मुकुटमणी म्हणजे असल्या प्रकारची त्यांची स्थिती असल्यामुळे मग ते म्हणजे महात्मा आणि मग पुढचा सांगतात भजन धनन्य ज्ञातभाव होता. तेव्हा भक्तीमध्ये मोठं क्षेत्र जर कोणतं असेल तर त्याच्यामध्ये भक्ती अधिक अनन्यता याचा काय जास्त समन्वय केलेला आहे. धन आणि उदारता आणि धन आहे पण काय नाही परोपकार करीत नाही. परोपकार करायचा आहे पण काय नाही. ही आपली स्थिती आहे. आपल्या ठिकाणी दोन्ही आहे, पैसाही नाही आणि परोपकाराची काय नाही. बऱ्याचशा लोकांच्या ठिकाणी चांगला सप्ताह करावा वाटतं, भरपूर द्यावं वाटतं, पण पैसा पाहिजे ना. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे नसते. यांच्या ठिकाणी काय पैसाही आहे आणि पुन्हा उदारत्व आहे. काय परोपकाराची काय आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी उदारत्व आहे. अनेक वाढावया सुख भक्ती भाव धर्म. आणखी जसा बराचसा विचार केला आहे. अनन्यता म्हणजे काय. अनन्या चिंतन तो मामे जना तेषां निश्चय अभियुक्ता याचा विचार कधी करू मग इथे